बेकर आला. आता हाय वडवली गाव. आईच्या गावात डेंजर यार. नंदी भाऊ रागवले की काय यार, रस्ता क्रॉस केला. पेट्रोल पंप भेटलाच ना या जायला. तिथे पण पेट्रोल नाही. काय होतंय काय नक्की. आता मला वाटतं हायवेवरतीच बघावं लागेल आपल्याला. मानगावच्या आधी म्हणजे आपल्या रोडला होता हा. आपल्याला पेट्रोल भेटलं आहे खूप टायमानंतर. टाकी झाले फुल आणि आता तर नमस्कार तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ही आजची जी व्हिडिओ आहे ती आपली कोकण टू मुंबई रिटर्न जर्नी आहे. तर बहुतेक मी गेलो तर महाड मारून जाईल, नाहीतर मग परत माणगावमधनं बाहेर पडेन. कारण की माणगावपर्यंत जायचे जे रस्ते आहेत ना मंडणगडपासूनचे खूप खराब आहेत. आता बघूया पुढे की कोणता रूट मारतो. मला पण एक्झॅक्टली फिक्स काय माहीत नाही की मी कोणत्या रूटने जाईन. जो इझी पडेल आणि जो चांगला पडेल ना त्या रूटने जाणार आहे मी. आता दुपारचे 2:45 वाजले. 2:15-3पर्यंत निघेन मी. आणि रात्री व्हायच्या आधी थोडा हायवेचा पट्टा कवर करायचा प्लॅन आहे. तर चला व्हिडिओला करतो सुरुवात. भेटूया थोड्या वेळामध्ये. हां जातो. चल इथे ते हॅ हॅ करते नुसती. चल येतो. काय बनवतो. हां चल रडू नको आता. रडते कशाला हे. चल येतो. चला आता निघायची वेळ आलेली आहे. 3 वाजता. चल बापू चला का. काकी कुठे आहे. आवाज जरा. चले बंडे बाय. चल काकी. हां निघालो. हां हां चल. नाही ना उद्या तर कामाला जायचं आहे मला. मंडे होतं ना तरी मंडे थांबलो काय थकलेलो म्हणून. चल ठीक आहे चालेल. चल येतो. चल काकी. चल काकी येतो. चल बापू. हां चले बंड्या. हां चला. तर बरोबर 3 वाजता निघालो आहे मी. तर आता निघालो आपण परत मुंबईला. दुपारी निघायचं कारण असा की संध्याकाळी जाता जाता थोडी ट्रॅफिक तर भेटतेच आपल्याला. पण दुसरा मुद्दा असा आहे की मेन रात्रीचे जे समोरनं लाईटीचे हे मारतात ना लाईट्स अप्पर डिपर, त्याने लय प्रॉब्लेम होतो. त्यापेक्षा दुपारी आपला निवांत 3ला निघालो ना म्हणजे 4 वाजेपर्यंत मंडणगड वगैरे क्रॉस करून 4:30 पावणे 5पर्यंत आपला मुंबई गोवा हायवेला टच होणार. आणि तेव्हा काही आपल्याला एवढं ऊन लागणार नाही. आणि हे आपले आतमधले गावातले रस्ते म्हणजे पूर्ण रस्त्याला अशी सावली वगैरे आहे. तर कसं रिलॅक्सली आपण आरामात जाऊ शकतो सावली वगैरे आहे तर. म्हणून मग मी ह्या टायमाने निघालो 3 वाजता. तर मोस्टली आम्ही लोक 3:30-4पर्यंतच निघतो जेव्हा आपण बाईकने येतो तेव्हा. आता तो निघालो. आता नेक्स्ट ट्रिप बहुतेक असेल शिमगा वगैरे म्हणजे आपल्या गावी. मधून कधी येणं झालं तर होऊ शकतो काय फंक्शन वगैरे असेल तर. पण मोस्टली तर नाहीच. बाकीचे तर दुसरे ट्रिप असतील तर आपले आउट ऑफ मुंबई असतील तर तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेलच. आता लॉंग राईडचे खूप सारे ट्रिप येतीलच आपल्या. हा थोडा बाहेर पडेपर्यंत रस्ता थोडा काम करतात परत खराब होतो पावसा वगैरे मध्ये. काय ठीक नाही त्याला. आता गावावरून तर निघालो आणि मला ब्लॉग्स आहे ना लवकर अपलोड करायला भेटले नाही. कारण की सीन असा झाला की गावी नेटवर्कचा तर प्रॉब्लेम असतोच. पण एडिटिंग करताना मला 1-2 सॉफ्टवेअर लागत होते तर ते पण त्या नेटवर्कमुळे मला भेटलं नाही. म्हणून मला थोडा टाईम लागला ब्लॉग्स अपलोड करायला. आणि मुंबईला आल्यावरतीच मी सर्व ब्लॉग अपलोड केले. मी
आपले शॉर्ट व्हिडिओ पण खूप सारे निघालेत आणि व्लॉग्स पण आहेत. आता आतमधल्या रस्त्याला आहे ना, म्हणून मी थोडा जास्त मोठा व्लॉग बनवीन. मोस्टली तर मी परत रिटर्नची जर्नी बनवत नाही, पण ती चुकी करतो. ॲक्च्युअलमध्ये बनवली पाहिजे, कारण की रिटर्नमध्ये पण खूप मजा येते. आता तर कारण की एकटा सोलो ट्रॅव्हल करतो ना, तर थोडा जेव्हा ब्लॉग बनवत बोलत बोलत निघतो ना आपण, जरा चांगलं वाटतं, म्हणजे कंटाळा असं येत नाही आपल्याला. आय थिंक आमच्या इकडचे हे जे छोटे रस्ते आहेत ना, हे पण जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललो ना, हे पण थोडे एक्सपांड होतात आहेत. म्हणजे आता हे पण डांबरी रस्ते न बनवून मला वाटतं की हे पण बनणार आहेत आपले, काय बोलतात त्याला, सिमेंटचे रस्ते बनणार आहेत. त्याची कामात तास चालू करतो. हे पण सिमेंटचे रस्ते बनणारच आहेत लवकरात लवकर, कारण की रस्ते हे छोटे होते. जेव्हा 2 गाड्या यायचं थोडा प्रॉब्लेम तर व्हायचाच. मोठे होती तर चांगलीच गोष्ट आहे, पण आजूबाजूची झाडं वगैरे पण त्यामुळे कट होतात आहेत ना, तो थोडा वेगळा सीन झाला आहे. आता बघूया, लेट सी कसं काय होतं आहे ते. आता दापोलीच्या रस्त्यावरून बाहेर पडलो. आता इथून महाड, मंडणगड आणि राईटला खेड. तर राईटच्या जागी आपल्याला मारायचा लेफ्ट. आता इकडे हा जर जागा वाढवतात आहेत ना, तर चांगली गोष्ट आहे, कारण की हा मला राईट आणि लगेच दिसून नाही यायचा. आता इथून बघा, इथून आपला पालगड 1 किलोमीटर, महाड आणि मुंबई इकडनं 212 किलोमीटर आहे, आणि इथून दापोली आतमध्ये 20 किलोमीटर आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपला 240 किलोमीटर आहे गाव मुंबईपासून. आणि गावच्या किलोमीटर्स म्हणजे खूप लांब असतात तसे बघायला गेलं तर, मुंबईच्या किलोमीटरसारखे नाही. आता 3 वाजता निघायचं कारण म्हणजे हे होता की मला सावली भेटते 3 वाजता, पण आतमधल्या रस्त्याला. हायवेला तर नो डाऊट मला ऊनच भेटणार आहे मजबूत, पण हायवेला मी माणगावला 4 वाजेपर्यंत बाहेर पडेल, 4 किंवा 4:30 भारी. तर तिथून काय मला एवढा काय ऊन भेटणार नाही. तर म्हणून हा एकच कारण होतं की मी पटपट 3 वाजता निघालो, म्हणजे 1-1.5 तासामध्ये माणगावपर्यंत तरी पोचीन ते. आता मी मारून जाणार होतो, टोल मारून जाणार होतो, म्हणजे जिथून आपला वीरला बाहेर पडणार होतो महाडच्या पुढे, पण तो कॅन्सल केला. कारण की जर मी टोल मारून गेलो तर मला माणगावची पुढे ट्रॅफिक भेटेल. युजली तर भेटत नाही, पण काय सांगू नाही शकत, लग्नाचा सीझन चालू आहे तर मला तिथे ट्रॅफिक भेटू शकते. तर थोडीशी ट्रॅफिक मला स्किप करायला लागेल, म्हणून मी माणगावमधून आतूनच जाणार आहे, मोरबा वगैरे सर्व मारत. आणि ते पण धूळ वगैरे मध्ये सर्व. 3-4 दिवस बाईक एवढी चालवली नाही, हात असे दुखतात आहेत ना बेकारवाले. आता काय ह्याच्या पुढे जायला लागणार. धूळ बघताय, गोपुराच्या क्लिअर धूळ दिसतच असेल, मजबूत धूळ झाले. अरे यार, माझ्या आधी पास व्हायचं होता मला. माझ्या पुढे निघायला लागेल आपल्याला मित्रांनो. पाणी झालं तर हालत खराब होती. आता क्लीन रोड पाहिजे, मस्त एकदम. फक्त गाडी जात झाली पाहिजे. आता गाडी आहे 70च्या स्पीडला आहे, एवढं स्मूथ जाते ना गाडी, मस्तपैकी मजा येते गाडी चालवायला. असे रोड असले ना की काय वाटत नाही यार. खड्डे पिड्डेपेक्षा, सिमेंटपेक्षा पण हे डांबरी रस्ते मस्त वाटतात. 70-80 नॉर्मल जात राहायचं आपण एकदम रिलॅक्सली. हा बघा, हा तो रोड आहे. हा राईट मारला ना तर महाडच्या वरून जाऊ आपण, पण मी राईट नाही मारत आहे. इकडनं मुंबई 182 महाड, 33 किलोमीटरचा महाड आहे इकडनं. त्यापेक्षा थोडा इकडनंच जातो, कारण की 33 किलोमीटर महाडचं फिरून जाईनच मी, कारण की महाडच्या आतून गोल गोल सिटीमधून आपण बाहेर पडतो ना, तर तिथे थोडा टाईम लागेल. रस्ते ठीक आहेत, चांगले आहेत, पण थोडा वेळ पण वाचवायचा आपल्याला, कारण की रात्र नाही होऊन द्यायचे. आणि इथून गेलं ना थोडे मधले पॅच खराब आहेत, तर तेवढे मी ॲडजस्ट करू शकतो. तर म्हणून मी तुझ्या मंडणगडनीच जातो. मंडणगडवरून आईच्या गावात डेंजर यार. नंदी भाऊ रागवले की काय यार, रस्ता क्रॉस केला आहे कडक. आधी बॅग लावले ना साधी 1 साईड. मंडणगडच्या आधीचा जो घाट आहे ना तो चालू झाला आहे. हो कडक. हे लोक एसटीवाले, म्हणजे मी तरी टर्निंगच्या टायमाला हॉर्न वगैरे वाजवतो, पण मोस्टली जेवढ्या गव्हर्नमेंट गाड्या किंवा टेम्पो वगैरे असतात ना, टर्निंगच्या टायमाला कधीच हॉर्न नाही वाजवत. अरे ॲटलिस्ट समोरच्या गाडीला माहीत तर पडला पाहिजे की बा टर्निंगला गाडी येते, एक हॉर्न तर मारूच शकता ना. कारण की जर
विजिबलच नाही तिकडनं कोणती गाडी येते किंवा नाही येते तर एक हॉर्न मारणं गरजेचंच आहे. काय गर्दी लागते रे इकडे. हे बघा एक टन हॉर्न नाही मारत. सर्व नुसते असे देतात पहिली. पोचलो मंडणगडला. आपला अंदाजा बरोबर होता. बरोबर आपण 4 वाजता 1 तासामध्ये मंडणगडला पोचलो. आता इथून अर्धा पाऊण तास तर लागेल मला माणगावपर्यंत पोचायला. म्हणजे 1 तास पकडा इकडनं पण, कारण की रस्ते थोडे खराब आहेत म्हणून. तर 1 तासामध्ये आपण पोचू माणगावला, म्हणजे 5 वाजता. तिथून मग काही जास्त लांब नाही आपली मुंबई. मंडणगडला पेट्रोल भरायला थांबलेलो, पण पेट्रोल पंपमध्ये पेट्रोलच नाही. आता पण किती माहिती आहे, 2 कांड्या आहेत. बघूया आता त्याची फ्यूल रेंज बघतो रे किती दाखवते. अजून फ्यूल रेंज चांगली खाशी काशी दाखवते इथं. आता माणगावला किंवा सॉरी हायवेला आता पोचल्यावरती पेट्रोल पंप भेटेल. तोपर्यंत गाडी आता आरामात चालवावी लागेल. जसं पेट्रोल पंप भेटेल पहिला पेट्रोल टाकायचं आपल्याला. आता 15 मिनटात मी पोचलो आहे आपला मापराला आलो. आता इथून पण थोडा लांबच आहे. अजून 100 किलोमीटरची रेंज आहे. अजून पेट्रोल एवढं आहे आपल्याकडे. त्या गाडीमध्ये फीचर आहे, मी तसं दाखवतो किती रेंज जाईल ते सर्व. आता थोडं मध्ये मध्ये रस्ता खराब भेटला म्हणून स्लो झालो मी, नाहीतर मग ह्याच्या पण आधी पोचलो असतो. 5 ते 10 मिनटात अजून फरक पडला असता मला बहुतेक, कारण की खूप रस्ता खराब होता. आंबेडचा ब्रिज आपल्याला क्रॉस करायचा आहे. त्यानंतरला मग राईट मारून गोरेगाव तर नाही जाणार. गोरेगावच्या आधीच आपलं काय बोलतात त्याला, विसरलो नाव. परत गावात एवढा रोज कोणतरी गावाचा नाव विसरलो. त्यात मोरबा मारून जाणार आहे. आणि आपला आंबेडचा पूल आलेला आहे. वर्षानुवर्ष झाले हा ब्रिज आहे. ते टाकी तिकडे बसली ना, ती गळी टाकून बसलेली आतमध्ये मासे पकडायला. जेव्हा आंबेडचा ब्रिज बंद होतो ना, इथून खालून जेटी जायची. जेटीमध्ये सर्व एसटी बस वगैरे सगळं जायचा. जवळजवळ 3.5-4 वर्ष पूल बंद होता. बघा हा पॅच आहे ना, हा पडलेला पुलाचा. पण मेन पूल आहे हा. माझ्या मते त्याच्या बाजूला अजून एक ब्रिज बांधला पाहिजे, कारण की हा मेन रूट आहे बघायला गेलं तर तसा. कारण की आमच्या साईडला जाणाऱ्या गाड्या म्हणजे 70% इकडनंच जातात मापरेच्या ब्रिजवरून. तर त्या हिशोबामध्ये हा ब्रिजच्या बाजूला अजून एक कडकवाला ब्रिज बांधला पाहिजे. हा छोटा ब्रिज आहे. आणि मला स्वतःला कधी कधी रात्री बिजली तर लय रिस्की वाटतो ब्रिज पहिल्यापासूनच, कारण की त्याची साईजच आहे एवढी ब्रिजची. ट्रॅफिक लागते ना, लय व्हायचं. घाट पण थोडा डेंजर आहे. डेंजर म्हणजे एवढा पण डेंजर ना, मस्त आहे उलटा हात. त्याच्यामुळे गाडी चालवायला मजा येते. फक्त मागून पण आता मी व्हिडिओ लेट चालू केली, पण मागून पण मला लय ट्रॅफिक लागली. तशी खूप गाड्या भेटल्या. फायनली आपण मोस्टली आतमधले रस्ते सोडून आलो. आता मारणार राईड गोरेगावसाठी. आता इथून हायवे काय जास्त लांब नाही, मुंबई गोवा हायवे. आणि हा रस्ता पण चांगला आहे, तर आपण पटपट पोचून जाऊ. थोडा गाडीकडे थोडा पळवायचा प्रयत्न करतो, कारण की थोडा जास्त स्लो गेलो, लेंदी गेलो, लेट होईल आपल्याला. हॅलो, सरळला आहे तो लोणेरे आपला, पण मी अजून हा वडवलीचा लेफ्ट मारून जाणार. येताना पण आपण इकडनंच आलेलो. तिकडून गेलो तर थोडा पुढे हायवेला तर लगेच 5 मिनटामध्ये टच होऊ, पण थोडी ट्रॅफिक पण भेटेल आपल्याला लोणेर आणि ह्याची माणगावची एकत्र. म्हणून मग म्हटलं की हा आतमधला रस्ता बरा पडतो. त्या आतमधल्या रस्त्याने जायला पण मजा येते. रस्ते पण चांगले आहे, वाईट नाही, कारण की ट्रॅफिक नाही, काय नाही. मेन मस्त शॉर्टकट आहे हा वाला.
मेन तर जर आहे ना आपल्याकडे गोप्रो लावला आहे पण मीडियम माऊंट नाही म्हणजे माईक नाही आहे गोप्रोचा. तो असताना थोडा फोटो ब्लॉगिंगला अजून मजा आली असती. कारण की हा जो तुम्ही साऊंड क्वालिटी ऐकताय ना ती डायरेक्ट गोप्रोमधनं येते. आता गोप्रो हेल्मेटवरती लागलं आहे त्याच्या आतमध्ये मी एक म्हणजे रुमाल बांधला आहे तोंडाला वगैरे सर्व आहे. त्यात हा बाहेरनं हवेचा आवाज येतो आहे तो वेगळा. तरी पण त्यामध्ये गोप्रो चांगला कॅप्चर करतो आहे जे पण नॉईस आहे ते. बाहेरचा हवेचा नॉईस वगैरे येतो आहे पण ठीक आहे तेवढंफार नॉईसचा दूर बेटर आला. आता हा आहे वडवली गाव. आता गावी काय कसं लग्नाचा सीझन चालू आहे म्हणजे काय तिथून येत होतो ना सगळीकडनं फक्त लग्नाची गाणी ऐकायला येत होती. पूर्ण वेळ तर काय आपण कॅमेरा चालू ठेवू शकत नाही. मेन जागी जिकडे असतो तिथेच कॅमेरा ऑन ठेवतो. आणि सोलो राईडमध्ये आहे ना मेन सीन तेच होतो जेव्हा डिओ राईड असते म्हणजे पार्टी कोण असतो ना तर तसा तो जेव्हा गाडी चालवतो ना मी मागेपासून मला ब्लॉग बरोबर काढता येतो किंवा जे पण काय प्रॉब्लेम असेल ते बघता येतो. पण जेव्हा मी सिंगल सोलो असतो ना तेव्हा फक्त गाडीचा चालवण्यावर पण कॉन्सन्ट्रेट ठेवायला लागतो आणि रस्त्यावरती पण ठेवावं लागतो आणि कॅमेऱ्यावरती पण ठेवावं लागतो. तर थोडाफार ॲडजस्टेबल नाही होत. कितीतरी टायमानंतरला बैलगाडी दिसली मला रस्त्याने चालताना ती पण. पहिला रस्त्याला नुसता बैलगाडा दिसायचा. आता आमच्या गावातच बैलगाड्या उरल्या नाहीत तर दुसऱ्याच्या गावामध्ये काय म्हणजे खूप बैलगाड्या होत्या पहिला. आताच काय बैलगाड्या वगैरे कायच नाही कुठेच नाही तिथे बघायला भेटत. आता का सर्वांकडे बाईक 4 व्हीलर आले मग बैलगाडे गायबच झाले. पण ती वाईबच वेगळी होती. जो लहानपण आपण जगलो ना तो खूप चांगला होता त्या महिन्याने. फायनली आता मुंबई गोवा हायवेच्या जवळ पोचलो. इकडनं तर 4 किलोमीटरच आहे फक्त. आणि तो वाजलेत माहिती आहे 4:50 म्हणजे 10 मिनटापर्यंत पोहोचू. बरोबर आपला अंदाज बरोबर होता की बरोबर 5 वाजता आपण मुंबई गोवा हायवेवरती असू म्हणजे माणगावला बाहेर पडू. तो परफेक्टमध्ये एकदम आपला टायमिंग परफेक्ट बसला आहे. कारण की काळो पोहायच्या आधी मला हा रस्ता तर क्लिअर करायचाच होता आणि हायवे पण ऑलमोस्ट थोडाफार म्हणजे ॲटलीस्ट 50-60 किलोमीटर मला क्लिअर करायचा आहे काळो पोहायच्या आधी. आणि नंतर तेवढा क्लिअर केला की जवळ मुंबई आलीच आपली. नाही जायला तिथे पण पेट्रोल नाही आहे. काय होतं आहे काय नक्की. आता मला वाटतं हायवेवरतीच बघावं लागेल आपल्याला. मानगावच्या आधी म्हणजे हातला रोडला होता हा. तुम्ही म्हणलं की इकडे असं पेट्रोल पंप इथे पण नव्हता. एक्झॅक्टली 5 वाजता पोचलो आपण मानगावला. आता इथून लेफ्ट मारायचा आणि हा आपला मुंबई गोवा हायवे आहे. मुंबई गोवा हायवेला झालो आता टच. काका पाठी बॅग आहे तिथून तुम्हाला लिफ्ट देऊ. आता मोठं टेन्शन आहे होतं पेट्रोल पंप भेटलाच नाही मला. दापोलीपासून मी तसा झालो आहे. आता मी म्हणजे पेट्रोल पंप भेटले पण तिथे पेट्रोलच नव्हते. 2 जागी गेलो दोन्ही पेट्रोल पंपवरती पेट्रोल नव्हता. आता बघूया त्या हायवेला कुठे जवळ भेटला तर पहिला तिकडे टाकून येईल पेट्रोल. तर शॉर्ट होऊन जातील. भेटेल इथे हायवेला तर खूप कंटिन्यू पेट्रोल पंप आहेत पण लवकरात लवकर कोणता जवळचा भेटतो ते बघावं लागेल मला. त्याच्या पुढे लेफ्टला एक पेट्रोल पंप आहे मला माहितीच आहे. म्हणजे रेग्युलर इकडे येत जातो तर माहिती आहे बघा. लेफ्टला HP आहे मोठा पेट्रोल पंप आहे. इकडे नक्कीच पेट्रोल असेल. लेफ्ट चेक. हां काही दिसते तर आहे म्हणजे हा पेट्रोल पंप. नशीब तर आता इथे पेट्रोल भरून घेतो मी.
आता मस्त आपल्याला पेट्रोल भेटलं आहे खूप टायमानंतर. टाकी झाले फुल आणि आता निघालो आहे. थोडं पुढे जाऊन ब्रेक घेतो, लगेच नाही घेत ब्रेक. आता किती बरोबर 5 वाजलेत ना. थोडा इंदापूरपर्यंत पोहोचतो आणि ब्रेक घेतो. इकडून इंदापूर काय अर्धा तासाचा रस्ता आहे तसं, पण मग तिकडून नॉनस्टॉप जाईल. कारण की आतूनमध्ये एक पण ब्रेक नाही घेतला मी. नॉनस्टॉपच आलो आहे दापोलीपासून पूर्ण. आता एकच इंदापूरला आपण ब्रेक घेऊया, त्यानंतर पण पुरा नॉनस्टॉपच जाऊया. आता ब्रेक घेत नाही जायचं आपल्याला. आता जेवढं होईल तेवढा पट्टा आपल्याला कवर करायचा फटाफटमध्ये, जसं पॉसिबल होईल तसं. इतकं बोलते मुंबई गोवा हायवे मस्त 2 लेनचा रस्ता आहे. तुषार जायचं एकदम काय टेन्शन नाही. मस्त रस्ता बनवून ठेवला आहे. फक्त गाडी आपल्याला ॲक्सिलेटर पकडायचं आहे आणि फक्त जात राहायचं आहे. वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याच्या शब्द मिळू दे थांबना ओळखीचा थांबना उंचलेला श्वास हा सोडू दे थांबना माझा सावरू दे थांबना. काय यार हवा बघा. कर्नाटकची गाडी आहे. दिसतंय समोरनं काय वन वे आहे रस्ता, छोटा नॅरो रस्ता, तरी घालतोय रस्ता. एवढाच रस्ता नॅरो आहे, बाकी तर चांगलाच रस्ता आहे पूर्ण. तरी मोस्टली बनला हा ब्रिज. त्या साईडच्या ब्रिजचं काम बाकी आहे, म्हणजे लेफ्ट साईडचा, म्हणून तिथे एवढी ट्रॅफिक होते आपल्याकडे. एवढीसाठी पण पब्लिकला पेशन्स नाही. 4 व्हीलर आहे, थोडं पेशन्स तर पाहिजे ना. म्हणजे तुम्ही 4 व्हीलर आहे, तुम्ही आडवी चिडवी टाकणार, ट्रॅफिक तर होणारच. त्यातून ॲक्सिडेंट व्हायचे जास्त वाढतात. तर तुला 5 मिनिटं थांबायला का आपल्याला हे नाही. आता बघा, तर हा लेफ्ट मारला की सर्व परत जो आहे तो रस्ता चालू होतो यार. आता बरोबर सल्लन रोड भेटला ना. आता चालू आहे जेवढी पाहिजे तेवढी मस्तपैकी गाडी. आता 5:45 वाजलेत आणि काळोख व्हायला सुरुवात झाली. कारण की सनसेट बघा लवकर होतो. तिथे बघता तर सूर्य डोंगराच्या पलीकडे मावळला आहे ऑलमोस्ट.
म्हणजे ऑलमोस्ट 6 वाजता पूर्ण काळोख होईल. हाच एक रिझन मेन होता की मी लवकर निघालो, कारण की काळोखात ट्रॅव्हलिंग करायला मला पण नाही आवडत. रात्रीची ट्रॅव्हलिंग 4 व्हीलर असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण बाईकवरती रात्रीची ट्रॅव्हलिंग रिस्की पण आहे आणि तेवढी मजा पण नाही रात्री ट्रॅव्हल करायला जेवढी दिवसभरामध्ये येते तेवढी. म्हणून तो टाईम बघूनच निघालो मी मस्तपैकी. आणि आता कोलाड वगैरे सर्व क्रॉस झालं आपला, रुहायला पोचलो आहे. आता मुंबई इकडनं ऑलमोस्ट काहीतरी 90 किलोमीटर असेल, तर तेवढा काय आपण ऑलमोस्ट 8 वाजेपर्यंत तरी पोचू मुंबईला. त्या हिशोबाने निघाला जो 8 वाजेपर्यंत तरी मुंबईमध्ये आपण पोचू. बरोबर 6 वाजता पोचलो वडखळला. 6 वाजले वडखळला पोचायला. थोडा काळोख पण झाला. आता जसा काळोख झाला ना, आता सेफली राईड करायची आपल्याला. आता थोडी गाडी पळत आणली म्हणून वडखळपर्यंत लगेच 1-1.5 तासामध्ये पोचलो मी. म्हणजे 5 वाजता आपण माणगावला होतो. माणगावपासून वडखळ 1 तासामध्ये आलो आपण. प्रॉपर 1 तासामध्ये वडखळला पोचलो. आणि पुढे काय आता इथून मुंबई 60-70 किलोमीटर आहे. आता इथून मी आरामात जाईल थोडा. काढून झाल्यावरती थोडा रिस्क असतो, तर आरामातच गेलेला परवडेल. चला आरामातच जाऊया. आता व्हिडिओ थोडी मधून कट करून बनवेल, कारण की रात्रीचा नाईट व्ह्यू काय भेटत नाही काढायला. इकडे उजेड असेल काढायला भेटेल तिथे मी व्हिडिओ नक्की काढेन. तोपर्यंत बाय बाय बोलूया. आणि बरोबर 6:45 वाजता आपण कर्नाळ अभयारण्याच्याकडे पोचलो आहे. म्हणजे आता 5-10 मिनटामध्ये पनवेलमध्ये एंट्री करू आपण. पनवेलपासून मग 1 तासाचा रस्ता. बघूया आपला टायमिंगचा जो आपण ठरवला तो बरोबर जातो आहे काय. 8पर्यंत घरी पोचायचा. बघूया चलो. हा एवढा काळोख आहे ना, म्हणून रात्रीची मी व्हिडिओ काढत नाही. धड काय दिसत मला दिसत नाही, तर व्हिडिओमध्ये काय दिसणार आहे. बरोबर परफेक्ट 7 वाजता पोचलो आहे आपण पनवेलला. आता पनवेल इथून लेफ्ट मारून जाणार, JNPT मारून जाईल सरळ, कारण की ट्रॅफिकमध्ये आता नाही अटकायचं आहे. JNPT ट्रॅफिक नाही भेटणार आपल्याला, तर आपण JNPT मारून जाऊया. सरळ गेलो तो ओल्ड पनवेलनी लय ट्रॅफिक भेटेल आपल्याला. त्यावेळेस चांगला आपण इकडनं लेफ्ट मारूया आणि सीधा JNPT मारून राईट मारून घरी. आता पोचलो आहे कळंबोलीला. कळंबोलीला पोचलो आपल्या सर्कलच्या इथे, कळंबोली सर्कल. ट्रॅफिक आहे मजबूत. 10 ते 15 मिनटं माहिती ट्रॅफिकमध्येच गेली. आता हळूहळू थोडा पुढे आलो आपण, पण जाम आहे पूर्ण. मंडे असून एवढा जाम आहे, ते पण रिटर्न मुंबईला जाण्यासाठी. पटपट बाईक आहे, तर पटपट आपण शॉर्टकटने निघू शकतो. आता लेफ्ट टाकून बघूया. पहिले बाईकर लोकांनाच टाकता येईल. त्यांच्या मागे मी पण टाकतो. चलो लेफ्ट बघता पूर्ण जाम आहे. तर कडेने निघायचं ट्राय करूया आपण. आता आहे ना वाशी वगैरे सर्व क्रॉस केला. आता मानपूरच्याकडे राईड मारणार, पण थोडी ट्रॅफिक आहे आपल्याला. 7:45 झालेत. 8पर्यंत मुंबईमध्ये पोहोचलो, पण घरापर्यंत पोहोचू नाही शकणार. भारी 8:30 पावणे 9 होतील आपल्याला पोचायला, कारण की ट्रॅफिक आहे इकडे. भाई आपला अंदाजा कधीच चुकत नाही. बरोबर 8 वाजता मी पोचलोय सांताक्रूजला. आपला सांताक्रूजचा फ्लायओव्हर आहे. मी जो टाईम बोललेलो त्या टायमामध्ये एकदम परफेक्टली पोचलो, एकदम परफेक्टली. हां फायनली आपण पोचलो आपल्या स्पॉटवर, म्हणजे आपल्या लोकेशनवर. बरोबर 8 वाजता. हा राईट लेफ्ट साईडला बघता आपला गार्डन आहे. आता इथून 1 मिनटात मी घरी जाणार आहे. आणि 5 तासामध्ये दापोली ते मुंबई हा असा आपण पट्टा कवर केलेला आहे. नॉनस्टॉप आलेलो आहे. एकदम मजा आली गाडी चालवायला. आता ही व्हिडिओ मी इकडेच थांबवतो आहे.
आणि हा व्लॉग मी इकडेच बंद करतो आहे. आता जास्त थकलो आहे म्हणून मी जास्त काय बोलत नाही, 2 शब्द संपवतो आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. चला बाय बाय.